तर आज आपण आलेलो आहोत हडपसरच्या लोकेशन मध्ये आणि एक न्यूली लॉन्च प्रोजेक्ट बघणार आहोत ज्याला 5 रूट्स कनेक्टेड आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता हा लाईट हाऊस प्रोजेक्ट आहे. तर कुमार रिअल्टी एक विश्वासाचं नाव आहे ज्यांनी अक्रॉस अराउंड आतापर्यंत 57 वर्षांपासून या रिअल इस्टेट पुणे मार्केटमध्ये काम केलेलं आहे. आणि एंटर केल्यानंतर हा रेक्टँग्युलर शेपमध्ये तुमचा लिव्हिंग अँड डायनिंग एरिया आहे जो की अराउंड 12.25 बाय 18.25 स्क्वेअर फीटचा राहणार आहे. तर हा जो आहे तो 40 मीटर्स डीपी सँक्शन रोड आहे, तो प्रोजेक्टच्या भोवतीने फिरतोय आणि हा टॉलेस्ट टॉवर राहणार आहे पूर्ण या लोकेशनच्या विसिनिटीमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत हडपसरच्या लोकेशनमध्ये आणि एक न्यूली लॉन्च प्रोजेक्ट बघणार आहोत ज्याला 5 रूट्स कनेक्टेड आहेत. म्हणजे एक साईडला तुम्ही मगरपट्ट्याला कनेक्ट करताय, दुसऱ्या साईडला हडपसर आहे, त्याच्यानंतर NIBM लोकेशन आहे, कात्रज कोंढवा आहे आणि याच अजून एक सोलापूर हायवेला पण तुम्हाला कनेक्टिव्हिटी भेटते. तर हे लोकेशन आहे हडपसरमध्ये आणि या प्रोजेक्टच्या साईडला अराउंड 250 एकरचं फॉरेस्ट रिझर्व लँड लोकेटेड आहे जिथे तुम्हाला सह्याद्री हिलचे व्ह्यूज भेटणार आहेत आणि एक बेस्ट ऑक्सिजन रिच प्रोजेक्ट म्हणून याला ओळखले गेले. तर लोकेशन बद्दल अजून बोलायला गेलं तर ह्या प्रोजेक्टच्या जस्ट साईडला तुम्हाला 40 मीटरचा डीपी सँक्शन रोड आहे जो की कनेक्ट करणार आहे तुम्हाला मोहम्मदवाडीला आणि प्रोजेक्टच्या जवळच तुम्हाला रेल्वे स्टेशन पण भेटत आहे जेणेकरून तुमची कनेक्टिव्हिटी तर खूपच बेस्ट होती. तर आता आपण जाणून घेणार आहोत की तुम्हाला इथे लोकेशन काय आहे, नेबरहूड काय आहे. त्या पहिले बघून घेऊयात. इथे तुम्हाला ॲप्रिशिएशन कार्ड 2x ने भेटतात. तर आपण नियर अबाउट जे लोकेशन्स बघितले मोहम्मदवाडी, फुरसुंगी, NIBM, उंडरी, इथे तुम्हाला एवढं पॉईंट ऑफ व्ह्यूनी ॲप्रिशिएशन भेटतंय. पण ह्या लोकेशनला 2x ॲप्रिशिएशन आहे कारण तुम्हाला कनेक्टिव्हिटी जी भेटते इथून ती एक अनअमेझिंग आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हा लाईट हाऊस प्रोजेक्ट आहे. त्या सराउंडिंगला तुम्हाला विमाननगर, कोंढवा, कात्रज, हडपसर, लोणी, काळगोर सारखे विविध लोकेशन्स खूप जवळच्या लोकेशनमध्ये आहेत. सेकंडली हा पुणे सोलापूर हायवे आहे आणि यालाच कनेक्टेड ही मेट्रो लाईन आहे जी की फेज 3 मध्ये डेव्हलप होणार आहे. नियर अबाउट मॉल्स जर बघायला गेलं तर दोराबजी मॉल आहे, त्याच्यानंतर सीझन्स, ॲमेनोरा तुम्हाला नियर अबाउट डिस्टन्सवरती आहेत. IT पार्क्स, SP इन्फोसिटी, मगरपट्टा सिटी, खराडीच्या IT पार्क्स हे खूप नियर अबाउट डिस्टन्सवरती आहेत. तर इथे तुम्हाला दाखवलं गेलं आहे की या सगळ्या गोष्टी तुम्हाला किती डिस्टन्सवरती भेटणार आहेत. तर आपण तुम्ही एक फोकस करून बघा. याचा पिनकोड जो आहे तो हडपसरमध्येच येतो. तो तुम्ही बघू शकता. बिझनेस हब्स जसे मी आधीच सांगितले मगरपट्टा, WTC हे नियर अबाउट डिस्टन्सवरती आहेत. हेल्थकेअरमध्ये नोबल, रुबी, सह्याद्री हॉस्पिटल्स, एज्युकेशनमध्ये JSPM कॉलेज जस्ट वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. बिशप, दिल्ली पब्लिक स्कूल हे पण तुम्हाला 10 to 15 मिनिट्स डिस्टन्सवरती आहेत. रिटेल्समध्ये तुम्हाला 3 मॉल्स आहेत मेजर, रॉयल हेरिटेज, त्याच्यानंतर ॲमेनोरा, 93 ॲव्हेन्यू. हॉस्पिटल्समध्ये बघायला गेलं हॉस्पिटॅलिटी हेवन्स जे हॉटेल्स, ओरिएंटन्स रिसॉर्ट, कल्टेरा, ॲमेनोरा, फन हॉटेल हे नियर अबाउट डिस्टन्सवरती आहे. ॲक्टिव्हिटी सेंटर्स जसे की जिम्स अँड विविध तुम्हाला लॉन्स वगैरे ते पण नियर अबाउट डिस्टन्सवरती आहेत. आणि ग्रीन स्पेसेस जसे की गार्डन्स वगैरे ते खूप नियर अबाउट डिस्टन्सवरती आहेत. सेकंडली या प्रोजेक्टच्या शेजारी जसं मी सांगितलं तुम्हाला 250 एकरचं रिझर्व फॉरेस्ट एरिया आहे जेणेकरून तुम्हाला लाईफ टाईम ओपन व्ह्यूज. सेकंडली तुम्हाला एक पीसफुल लोकेशन आणि थर्ड तुम्हाला ऑक्सिजन रिच लाईफस्टाईल इथे भेटणार आहे. घर घेताना आपण नक्कीच बघतो की बिल्डर कोण आहे, त्याचे लेगसी काय आहे, त्यांनी किती काम केलंय आणि कुठे कुठे काम केलंय. तर कुमार रिअल्टी एक विश्वासाचं नाव आहे ज्यांनी अक्रॉस अराउंड आतापर्यंत 57 वर्षांपासून या रिअल इस्टेट पुणे मार्केटमध्ये काम केलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी खूप सारे भव्य दिव्य प्रोजेक्ट्स डिलिव्हर केलेत. तर त्यांनी अराउंड 135+ डिलिव्हर प्रोजेक्ट्स केलेले आहेत आणि त्याच्यात 40,000च्या पेक्षा जास्त त्यांनी एक हॅपी फॅमिलीजला त्यांच्या घर प्रोव्हाइड केलंय आणि त्यांचं एक स्वप्न साकार करणारं घर त्यांना भेटलंय. आणि 35 मिलियन स्क्वेअर फीटचं ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन आत्ता करंटली कुमार डेव्हलपर्सचं पुण्यामध्ये चालू आहे. यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये आहे जसं की कमर्शियल, रेसिडेन्शियल, या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ते प्रेझेंट आहेत. तर आता आपण बघतोय प्रोजेक्टचं मिनिएचरमध्ये तुम्हाला प्रोजेक्टचं टॉवर्स, ॲम्युनिटीज आणि काय तुम्हाला रोड्स वगैरे कनेक्टिव्हिटी भेटते ते दाखवले गेले. तर हा जो आहे तो 40 मीटर्स डीपी सँक्शन रोड आहे, तो प्रोजेक्टच्या भोवतीने फिरतोय. हे तुम्हाला रिटेल हाय स्ट्रीट दिसत असेल. ही हाय स्ट्रीट राहणारी G+2 फ्लोअर्सची. तुम्हाला इथे
पूर्ण कमर्शियल शॉप्स वगैरे जे डेली नीड्सच्या गोष्टी असतात ते इथे प्रोव्हाइड केले गेलेले आहेत. आणि हा जो टॉवर आहेत, हे जे टॉवर आहेत हे 31 स्टोरेड आहेत. टॉलेस्ट टॉवर इन दिस विसिनिटी. या विसिनिटीमध्ये सगळ्यात टॉलेस्ट टॉवर राहणार आहेत. नियर अबाउट तुम्ही सराउंडिंगमध्ये बघितलं तर 14 ते 15 फ्लोअरचे टॉवर आहेत. सेकंडली 7.5 एकरचं हे पूर्ण लँड पार्सल आहे. 7.5 एकरमध्ये तुम्हाला 3 टॉवर्स दिसतात. हा एक टॉवर आहे, समोर त्या साईडला दुसरा टॉवर आहे आणि इथे फ्युचर डेव्हलपमेंट दिले हा 3rd टॉवर राहणार आहे. हा टॉवर आता लॉन्च झालेला आहे. इथे आता इन्व्हेंटरीज आहेत 2 BHKच्या. त्याच्या आधी बघूयात आपण हे एक्सपॅन्सिव्ह पोडियम लेवलच्या अम्युनिटीज. हा कॉस्मॉस क्लब म्हणून नाव दिलेलं आहे, कारण हे जे युनिट जे डिझाईन वगैरे तुम्ही बघू शकता एक युनिक वेनी डिझाईन केले गेलेलं आहे. ज्यावरती तुम्ही बघू शकता हे मल्टीपर्पज कोर्ट्स आहेत. बास्केटबॉल, फसल बॉल कोर्ट, त्याच्यानंतर तुम्हाला क्रिकेट नेट पिच, फुटबॉल ग्राउंड आणि टेनिस कोर्ट. प्लस या साईडला तुम्हाला इथे इनडोअर अँड आउटडोअर जिम भेटते. त्याच्यानंतर हा जो एरिया आहे इथं योगा डेक भेटतं. त्याच्यानंतर कबानाज आहेत, स्विमिंग पूल आहे, त्याच्या पुढेच एक पार्टी लॉन आहे. त्या साईडला बघितलं तर त्या साईडला तुम्हाला किड्स सेंट्रिक एरिया म्हणजे तुम्हाला चिल्ड्रन्स प्ले एरिया भेटतोय. आणि या पोडियम लेवलच्या एक्झॅक्टली खाली तुम्हाला पार्किंग्स भेटणार आहेत. या पूर्ण प्रोजेक्टमध्ये बघितलं तर आपल्याला 2 BHKचे ऑप्शन्स बघायला भेटतात. 2 BHKचा कार्पेट स्टार्ट होतोय 695 स्क्वेअर फीट ऑनवर्ड्स आणि तो अराउंड तुम्हाला भेटतोय 732, 749 स्क्वेअर फीटच्या कार्पेटमध्ये पण. आणि याची प्राइसिंग राहणार आहे 59 लाख ऑनवर्ड्स. आपण बघत आहोत 732 स्क्वेअर फीटचा हा सॅम्पल फ्लॅट. 2 BHKचा हा सॅम्पल फ्लॅट राहणार आहे. एक्झॅक्टली तुम्हाला जे फिटिंग्स फिक्चर्स दाखवले गेले आहेत, जसं की डोअर झालं, सॅनिटरी फिटिंग झालं, ते तसे प्रोव्हाइड होतील बिल्डरकडनं. तर एंटर करताना आपण हा एंट्रन्स स्क्वेअर बघतोय. ह्याच्यापेक्षा मोठे स्क्वेअर फीट साईज पण अवेलेबल आहेत, ज्यात तुम्हाला एंट्रन्स लॉबी पण भेटेल. एंटर केल्यानंतर हा रेक्टँग्युलर शेपमध्ये तुमचा लिव्हिंग अँड डायनिंग एरिया आहे, जो की अराउंड 12.25 बाय 18.25 स्क्वेअर फीटचा राहणार आहे. साईज खूप मोठी आहे. आणि जे युटिलायझेशन तुम्हाला दाखवलं आहे की एक साईडला सोफा ठेवला आहे, एका साईडला डायनिंग ठेवलेला आहे, तरी हा वॉकेबल आणि लिव्हेबल स्पेस आपल्याला भेटतोय. सेकंड थिंग तुम्ही बघू शकता, ही म्हणजे खूप मोठी ही एंट्रन्स दिलेली आहे. नॉर्मली आपण बाल्कनी तर सगळ्या प्रोजेक्टमध्ये बघतो, पण ही जी एंट्रन्स दिलेली आहे ती खूप भव्य दिव्य आहे. आणि सेकंड थिंग, ही बाल्कनी पण तेवढी स्पेशियस आहे. तर बाल्कनी लव्हर्ससाठी हा प्रोजेक्ट खूप बेस्ट राहणार आहे. कारण इथे तुम्ही बघू शकता, ओपनिंग तुम्ही बघू शकता. जर तुम्ही पूर्ण ओपन केलं तर हा तुम्हाला पूर्ण ओपन केल्यानंतर हा खूप मस्त एक व्ह्यू येईल. त्याच्यानंतर आपण किचन बघूयात. किचन तुमचं 8 बाय 10.5 स्क्वेअर फीटचं राहील, ज्यात तुम्हाला पॅरलल प्लॅटफॉर्म युटिलायझेशन कॉन्सेप्ट भेटेल आणि एनक्लोज ड्राय बाल्कनीचा पण एरिया राहील. स्टोरेज केल्यानंतर पण एवढा लिव्हेबल स्पेस भेटतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला किचन ट्रॉली डेव्हलपर्स कडनं प्रोव्हाइड केले जात आहेत. तर तो एक बेस्ट पार्ट आहे की तुम्हाला ॲज अन कॉम्प्लिमेंटरी भेटते. आता आपण बघूयात 2 बेडरूम्स. तर बेडरूम्स कडनं एंटर करताना आपल्याला हा एक सेक्शन बघायला भेटतो, जो की तुमची प्रायव्हसी मेंटेन करतो दोन्ही बेडरूमची. आणि वरती पण हा स्पेस आहे जिथे तुम्ही सेंट्रल युनिट ॲज अन तुमचा इन्व्हर्टर, वायफाय पॉईंट तुम्ही ॲज अन कन्वर्ट करू शकता तिथे. हे तुमचं कॉमन टॉयलेट आहे. कॉमन टॉयलेटला बाहेर सिंक प्रोव्हाइड केलं गेलेलं आहे, ज्याने तुमची प्रायव्हसी मेंटेन राहते. मी गेस्ट वगैरे आले तर इथेच ते हँड वॉश वगैरे करून तिथे बसतील. आणि त्याच्याच ऑपोजिट साईडला ही तुमची किड्स बेडरूम किंवा कॉमन बेडरूम आपण याला म्हणूयात. आणि इथे तुम्हाला भेटत आहे एक वॉर्डरोब निश. तुम्ही इथे वॉर्डरोब प्लॅन करू शकता. आणि ॲज अन सेकंड तुम्हाला एक दाखवलंय फक्त की इथे पण तुम्ही असं वॉर्डरोब प्लॅन करू शकता. छोट्या गोष्टी आहेत, पण त्याच्या बारकाईने लक्ष दिले गेलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता हे रबर गॅस्केट प्रोव्हाइड केलं गेलेलं आहे, ज्याने तुमचं डोअर जे क्लोजर होतं त्यांनी सॉफ्ट क्लोजर आणि तुमच्या डोअरला क्रॅक्स वगैरे येत नाहीत. तर अशा वेचं एक युटिलायझेशन यांनी केलेलं आहे. आता आपण बघतोय मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम मध्ये तुम्हाला एक स्पेशल ऑफर आहे की तुम्हाला समज इथे वुडन फ्लोरिंग करून घ्यायची असेल तर वुडन फ्लोरिंग पण कुमार बिल्डर्स करून देत आहेत. तर त्याचं तुम्हाला एक स्पेसिफिकेशन डिटेल्स तुम्हाला
साईटवरती आल्यावर नक्कीच कळतील. एक साईडला बघू शकतो आपण ही फुल्ली मोठ्या साईजची आपल्याला विंडो भेटत आहे, जिथे तुम्ही असं टेबल लावून तिथे वर्क फ्रॉम होम स्पेस वगैरे क्रिएट करू शकता, किंवा मग एक तुम्हाला समज स्टडी टेबल वगैरे युटिलाइज करायचं तसं करू शकता. आणि त्याच्याच ऑपोजिट साईडला आपण बघतोय हे मास्टर टॉयलेट. इथे सीपी अँड सॅनिटरी फिटिंग्स तुमचे जॅग्वार ब्रँडचे राहणार आहे. आता आपण जाणून घेऊयात अमेनिटीज आणि ह्या प्रोजेक्टचे USPs बद्दल. प्रोजेक्टचे USPs बद्दल बोलायला गेलो तर इथे तुम्हाला फर्स्ट आहे कनेक्टिव्हिटी. फुरसुंगी, काळेपडळ, ससाने नगर, हडपसर, NIBM लोकेशन, कात्रज कोंडवा, उंडरी पिसोळी आणि मगरपट्टा सारख्या लोकेशनच्या मध्यवर्ती भागात हे लोकेशन. इथे तुम्हाला हा प्रोजेक्ट भेटणार आहे खूप लाईफस्टाईल अमेनिटीज सोबत. आणि जी प्राइस जी आहे ती प्राइस तुम्हाला प्री लॉन्च ऑफर सारखी इथे ऑफरिंग होतीये आता. सेकंडली मी बोलायला जाईल, तुम्हाला इथून 31 फ्लोअरवरनं तुम्हाला जे इथून दिवे घाटाचे व्ह्यूज भेटणार आहेत, लश ग्रीनरीचे व्ह्यूज भेटणार आहेत, ते अनप्रिडिक्टेबल आहेत. आणि सेकंड गोष्ट की तुम्हाला इथून एक फ्रेश एअर, तुम्हाला एअर क्वालिटी इंडेक्स पण इथे तुम्हाला बेस्ट राहणार आहे. थर्ड थिंग मी इथे बोलायला गेलो तर इथे तुम्हाला स्कूल्स, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, IT पार्क्स हे सगळे नियर अबाउट डिस्टन्सवरती आहेत. आणि अजून जर सांगायला गेलं तर इथे तुम्हाला लाईफस्टाईल अमेनिटीज, ऑस्मॉस क्लब सोबत तुम्हाला जे अमेनिटीज प्रोव्हाइड होतात आहेत, डे केअर, त्याच्यानंतर एक प्रत्येक एज ग्रुपसाठी वेगवेगळे अमेनिटीज आहेत. तर तुम्हाला सिनियर सिटीजनसाठी अमेनिटीज आहेत, यंगस्टर्ससाठी अमेनिटीज आहेत, किड्ससाठी वेगळ्या अमेनिटीज आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे इथे तुम्हाला एक बेस्ट लाईफस्टाईल भेटू शकते. आणि हा टॉलेस्ट टॉवर राहणार आहे पूर्ण या लोकेशनच्या विसिनिटीमध्ये. अजून जर बोलायला गेलो तर इथे तुम्हाला भेटणार आहे PMC वॉटर पाईपलाईन. आता जी पुणे म्हणजे आता प्रेझेंट आहे सोसायटीमध्ये, हा मेजर इश्यू आहे या एरियामध्ये, पण इथे तुम्हाला ती गोष्ट भेटत आहे. PMCची वॉटर पाईपलाईन आलेली आहे आणि इथे तुम्हाला 100% 24/7 वॉटर आहे. तर हा एक मेजर USP होतोय. आणि सेकंडली तुम्हाला कनेक्टिव्हिटी मी मगाशी सांगितलीच की तुम्हाला या सगळ्या लोकेशन्सला बेस्ट कनेक्टिव्हिटी सुद्धा भेटत आहे. तर का तुम्हाला चूज करायचं आहे स्क्वेअर फीट एक्सपर्ट ॲज अन तुमचा ट्रस्टेड रिअल इस्टेट कन्सल्टंट? कारण तुमची रिक्वायरमेंट मी जाणून घेणार आहे आणि त्याच रिक्वायरमेंटनुसार मी तुम्हाला विविध लोकेशन्सला विविध प्रोजेक्ट्स दाखवणार आहे. आणि ते विविध प्रोजेक्ट बघितल्यानंतर तुम्हाला त्या सगळ्या प्रोजेक्टचा एक अनबायस्ड, रेरा बेस्ड रिव्ह्यू भेटणार आहे, जेणेकरून तुम्हाला मदत होणार आहे की तुम्हाला तुमच्या एक ड्रीम होमचं एक सेफ डिसिजन घ्यायला मदत होणार आहे. आणि त्याच गोष्टीमुळं तुम्ही ते स्क्वेअर फीट एक्सपर्ट ॲडव्हान्टेज सुद्धा मिळवू शकताय, जिथे तुम्ही फायनल करणार आणि तिथे तुम्हाला भेटणार आहे बॉटम रेट गॅरंटी, जे की असणार आहे ॲट अ 0 ब्रोकरेज कॉस्ट. सो या सगळ्या गोष्टींचा फायदा घेण्यासाठी लवकरात लवकर मला फोन करा आणि आपण सोबतच प्रोजेक्टला भेटूयात. तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि Instagramला फॉलो करायला विसरू नका, कारण ह्यानीच आम्हाला प्रेरणा भेटते आणि आम्ही अजून असेच व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहू.